वीज चोरीवरून छावा संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार. वीज ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप, ग्रामीण अभियंता सपकाळे विरोधात चौकशीची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या वीज चोरीच्या घटनांमुळे प्रामाणिक वीज ग्राहकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत छावा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वीज चोरीचा होणारा आर्थिक फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा दावा संघटनेने केलाय. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण विभागातील अभियंता सपकाळे यांच्यावर वीज ग्राहकांची दिशाभूल करून भूलथापा देत असल्याचा गंभीर आरोप केलाय. वीज चोरी प्रकरणाबाबत प्रभावी कारवाई करण्याऐवजी संबंधितांकडून टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रामाणिक वीज ग्राहकांना न्याय मिळावा अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. वीज चोरीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याची गरज असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिलाय. आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय मिळवून देते का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. याप्रसंगी छावा संघटना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, अध्यक्ष जनकल्याण संस्था विनोद साळवे, जिल्हाध्यक्ष धडक जनरल कामगार संघटनेचे श्रीधर शेलार, दत्ता वामन, विजय लोंढे, सुभाष काकडे, सिद्धांत पाटोळे, मालन जाधव आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी रावसाहेब काळे, छावा संघटना प्रदेश कार्याध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज धरणे आंदोलन आम्ही केलेलं आहे. MEC महावितरण कंपनीच्या विरुद्ध. ज्या कंपनीचा अभियंता आहे ग्रामीणचे सपकाळे, हे वीज चोरीच्या नावाखाली जनतेला लुटण्याचं काम करत आहेत. सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांना जादा दंड आणि जे मोठे व्यावसायिक त्यांना पाठीशी घालून त्यांच्याशी सेटलमेंट करून छोटा दंड आकारला गेलेला आहे. यामध्ये हे सपकाळे, त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे छापे टाकतात आणि सेटलमेंट करतात, आणि जर जो सेटलमेंट केलं नाही तर त्याला जास्तीत जास्त दंड आकारला जातो. या संदर्भात छावा संघटनेने आज उपोषण केलेलं आहे. सपकाळे वरती कारवाई करा, आणि त्यांनी ज्या कारवाई केल्या त्याची खात्रीने चौकशी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही बसलेलो आहोत. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनोद साळवे. आज आम्ही छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे हे जे वीज चोरीचे प्रकरण आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाईच्या संदर्भात आम्ही इथे बसलेलो आहोत. ग्रामीण अभियंता सपकाळे हे जे वीज चोरी केली जाते, जे ग्राहक त्यांचे वीज चोरीच्या प्रकरणामध्ये भुलाभुलीचं करून नाशिकवरून कारवाई झाली असं भासून त्यांचं संपूर्ण पथक हे संबंधित जे एजंट असतात त्यांचे ते सांगतात इथे इथं वीज लावलेली आहे, तर असे पद्धतीने हे तिथे जाऊन छापे टाकतात आणि बनवाबनवीचा सगळा पंचनामा करून त्यांच्याकडून लाखो रुपयाची वसुली करण्यात येते. ज्यावेळेस आमचे रावसाहेब काळे पाटील असतील किंवा छावा संघटनेचे पदाधिकारी असतील, हे ज्यावेळेस त्यांना विचारपूस केली जाते की तुम्ही कुणाच्या हुकमावरून किंवा आदेशावरून ही कारवाई करत आहात, त्यावेळेस ते असं भासवतात की आम्हाला नाशिकवरून आदेश आला. ज्यावेळेस हे नाशिकला आम्ही पाठपुरावा करतो त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना आदेश दिले नाही. असं संपूर्ण बनवाबनवीचं करून हे लाखो रुपयाचा गंडा हा त्या संबंधित ग्राहकाकडून वसूल करतात. म्हणूनच आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमच्या रावसाहेबजी काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इथं उपोषण करत आहोत. संबंधित जे ग्रामीण अभियंता आहे सपकाळे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे करणार आहोत. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.